आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। लोअर परळच्या कमला मिल परिसरामध्ये मुंबई पालिकेची दुसऱ्यांदा कारवाई, तर कमला मिल परिसरामध्ये अनधिकृत बांधकाम हटवलं, तसंच उपहारगृहांचा परवाना सुद्धा रद्द। ठाणे शहरात महापालिकेचा कृत्रिम तलावांची संख्या आता वाढवण्याचा निर्णय, तर गेल्या वर्षीची 88 वरून कृत्रिम तलावांची संख्या यंदा 132 वर। गल्लोगल्ली फिरत्या विसर्जन व्यवस्थेत सुद्धा वाढ। मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरील कचरा विल्हेवाटीसाठी आता नवीन डेडलाईन, तर कंत्राटदाराला 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ। ग्राउंडची क्षमता संपुष्टात आल्यामुळे 2018 मध्येच कचऱ्याची विल्हेवाट लावून ही जमीन पुन्हा मिळवण्यासाठी प्रकल्प हाती। हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचं काम, तर शुक्रवारपर्यंत आता रात्री 11:15 ते पहाटे 4:45 वाजेपर्यंत विशेष ब्लॉक। वाशी ते पनवेल दरम्यानची लोकल सेवा यामध्ये पूर्णपणे बंद राहणार। पुण्यातील विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलीस आयुक्तांच्या बैठकीत तोडगा नाहीच, मानाच्या मंडळांना वेगळा न्याय देत असल्याची गणेश मंडळांची भावना। महत्त्वाच्या मंडळांनी इतर मंडळांच्या समस्या जाणून घेण्याच्या सूचना। यंदा 6 फुटांखालील गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावातच विसर्जन होणार, पालिकेला कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी लागणार। घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन यंदा कृत्रिम तलावातच करावं लागणार। कोकण मंडळाच्या म्हाडाच्या 5,000 घरांसाठी 41,000 अर्ज, तर 21,000 अर्जदारांनी अनामत रक्कम सुद्धा भरली। 13 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार। राज्यात सर्वाधिक कंत्राटी शिक्षक हे पुणे आणि ठाण्यामध्ये, राज्यात 75,470, तर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 8,969 कंत्राटी शिक्षक, तर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेनं जाहीर केलेल्या ऑगस्टच्या अहवालातून ही बाब समोर।